श्री स्वामी समर्थ. माझा काही स्वामीबद्दलचे अनुभव आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या ह्या व्हिडिओमध्ये ताई दादा आणि सर्वांचं स्वागत आहे. तर माझे काही खूप सारे असे खूप मोठे म्हणता येणार नाही, पण असे छोटे छोट्या परिचिती मला मिळालेल्या आहे स्वामीच्या, त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मग चला सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. बघा किती छान असं देवघर दिसत आहे. आज मी हे मी पोस्टर, मला तर खूप आवडते हे गणपतीचं पोस्टर. तर हे मी ऑनलाईन मागवलं आहे. आणि हे बघा माझी देवपूजा. असं बोलतात की देवपूजा हे कुणाला सांगायची नाही की मी काय करते काय नाही, पण मला फक्त एकच म्हणायचं की माझे स्वामी हे देवघरात पोचले पाहिजे, प्रत्येकाच्या घरात. कारण की या कलियुगामध्ये इतके पाप होत आहे, इतके म्हणजे दुष्कर्म होत आहे की त्यामध्ये कुठेतरी आळ बसला पाहिजे, कुठेतरी ते थांबलं पाहिजे. यासाठी स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवेल. आणि स्वामी मार्ग दाखवणार यासाठी तुम्हाला भक्ती करायला लागेल. भक्ती म्हणजे देवघरामध्ये आपल्याला एक मूर्ती आणायची आहे किंवा फोटो आणायचा आहे, त्यांची उपासना करायची आहे, त्यांना आंघोळ घालायची रोज, त्यांना नैवेद्य दाखवायचा. आणि खूप काही असं खूप मोठं काही करायचं आहे. काही मठातले केंद्रामधून जे काही पुस्तकं येतात, स्वामीचरित्र, नित्यसेवेचं, ते घ्यायचं, ते वाचून काढायचं. 10 ते 15 मिनिट जरी तुम्ही रोज दिले ना स्वामीला, तर ते भरपूर असं काहीतरी खूप काही आहे. आणि तुम्ही ते एकदा करून बघा, तुमच्या मनाला खूप शांतता मिळेल, खूप बरं वाटेल. म्हणजे तुम्हाला असं वाटणार की माझ्याकडे काही नव्हतं ना, आज काय भरपूर काही आहे. म्हणजे तुम्हाला सांगते, मला जो अनुभव आला आहे, माझे अनुभव सांगते. या माळेचा अनुभव मी तुम्हाला खूपदा सांगितलेला आहे, म्हणजे माझ्या शॉर्ट व्हिडिओमधून आहे. हे 109 वेळा 109 मणीची माळ होती, पण अचानक मला तो एक मणी फुटलेला दिसला. आणि ही तुळशी माळ आहे, आळंदीवरून आणलेली माळ आहे, तुळशीची माळ आहे. म्हणजे माळ जपताना मात्र तुळशी किंवा रुद्राक्षाची माळ, चंदनाच्या गाठ्यांची माळ असली तरी चालेल. तर ती माळ एक मणी फुटला आणि 109 मणी असताना 108 झाला. म्हणजेच चुकून माझ्या हातून 109 वेळा जप होत असेल तर 108 मणी झाले आहे. म्हणजे एक फुटला म्हणजे 108, म्हणजे माझ्याकडून ते 108 हे जप हे स्वामी करून घेतात, असं मला म्हणायचं. नंतर मी ही जेव्हा मूर्ती घेतली तेव्हा ही मूर्ती तुम्ही अक्षरशः बघायला, ती मूर्ती अशी नर्वस अशी होती. आणि जेव्हापासून मी तिला आंघोळ घालून तिला चंदन असं वगैरे लावून फूल अर्पण करते, त्यामध्ये काही मार्केटमध्ये असलेल्या मी माळा आणलेल्या आहे, बघू शकता. दत्तात्रयासाठी असे छोटीशी माळा आणली आहे. तेव्हापासून मला जो अनुभव आला तो म्हणजे स्वामीचा जो हसरा चेहरा, तो स्मित हास्य, ते मला त्यांच्या मूर्तीमध्ये दिसला. हा मला अनुभव आलेला आहे. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा असा खूप अनुभव आलेला आहे. जसं मी आता तुम्हाला सांगते अजून एक अनुभव माझा स्वामीचे आलेले आहे. हे जे रुद्राक्ष आहे, हे रुद्राक्ष, हे पंचमुखी रुद्राक्ष आहे. हे पंचमुखी रुद्राक्ष आहे. यावर तुम्हाला मी दाखवेल की यावर स्वामीचं असं चिन्ह उमटलेलं आहे, जसं ते टोपी लावून उभे असणारे स्वामी. ते मी तुम्हाला एखाद्या वेळी दाखवेल. आता सध्या कदाचित हे दूर आहे आणि सर्व बघा दाखवल्याबरोबर हे पडलं, तर त्याच्यामुळे हे सगळं अनुभव मी शेअर करते यासाठी की तुम्ही करा. आणि हा एक अनुभव झाला, त्यावर चिन्ह आहे स्वामीचं. आणि परत मी तुम्हाला अजून एक सांगते, कलशाची गोष्ट. मी कलशाची स्थापना कधी मंदिरात केली नव्हती. मला म्हणजे कधी वाटलं पण नाही. का मी खूप जणांकडून ऐकत होतं, जेव्हापासून मी मठात जायला लागली, केंद्रात जायला लागली आणि स्वामीचं मी जेव्हापासून हात पकडला आहे, त्यांचं नाम स्मरण करत आहे, जशी मला वेळ भेटेल तसे, तर तेव्हापासून मला असे छान छोटे मोठे अनुभव आलेलेच आहे. म्हणजे मला ते परिचिती दाखवतात आणि ते सांगतात की मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे मात्र नक्की लागू होतं. तर मी तुम्हाला ह्या कलशाची माझा अनुभव सांगतो. हा कलश जेव्हा मी मांडला, तर त्यानंतर पहिल्यांदा तो काही दिवसांनी, म्हणजे 8-10 दिवस किंवा 15 दिवसांनी तो तळा गेलेला होता, म्हणजे असा फुटलेला होता. तर मला असं वाटलं, अरे हे अपशगुन आहे
की फुटला म्हणजे मी ठेवलेला कलश कसा का फुटू शकतो, म्हणजे पडला तर नाही माझ्या हातून आणि चुकून तर माझ्या मुलीच्या हातून पडला नाही, असं माझ्या मनात असे खूप सारे विचार यायचे. तर पण असं काही नव्हतं. मग मी एकदा असंच सर्च केलं, म्हणजे आपल्याला असं वाटतं ना का काही अपशगुन आहे, पण ते म्हणजे छान होतं. म्हणजे तो अनुभव, तो म्हटला जातं की ज्या कलशाला तडा गेला म्हणजेच क्रॅक झाला, तर ते जे संकट आहे जे आपल्यावर येत होतं किंवा आपल्या कुटुंबावर येत होतं, ते स्वामींनी आपल्यावर घेतलं, असं त्याचं महत्त्व होतं. तर मला खरंच ते म्हणजे तेव्हा मी तो व्हिडिओ बनवू शकला नाही, पण एका व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे की माझ्या कलशाच्या नारळाला तडा गेला असं वगैरे. तर तो मला अनुभव खूप आलेला होता, म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे. आणि पहिल्यांदा मी गांगणापूरला गेली होती, तेव्हा मी हे दत्तात्रयाचा फोटो आणला होता. आणि सगळ्यांचे जेव्हा मी स्वामीचे व्हिडिओ वगैरे बघत होती, तर मग मी हा फोटो जेव्हा आणला, तर तेव्हा मी लोकांचे व्हिडिओ बघायचे की अरे स्वामींनी फूल पाडून त्यांना असा अनुभव दिलेला आहे की मी तुझ्या पाठीशी आहे. मग माझ्याशी असं का होत नाही? तर मी या फोटोवर फुलं ठेवली आणि त्यांच्यासमोर नैवेद्य ठेवलं फ्रूटचं. आणि अचानक मी खूपदा बघितलं आणि जे नैवेद्य करताना जी विधी होती ती केली, पण असं काही माझ्याशी झालं नाही. नंतर मग मी ते ठेवून दिलं तसंच आणि कुठल्या तरी कामाला गेली आणि मग परत ते ताट उचलायला आली होती फ्रूटचं, तर त्यावर फूल पडलेलं होतं. मी म्हटलं अरे असं अचानक झालं, मला खूप आनंद झाला. पण त्यानंतर मी म्हटलं अरे होऊ शकतं ते योगायोग नसेल, कदाचित चुकून ते पडलं असेल. आणि परत मी समोर ते फूल ठेवलं आणि परत मी तो व्हिडिओ पण शेअर केलेला आहे. परत मी ते प्राणायाम स्वाहा व्यानाय स्वाहा असं करून बघितलं, तर माझ्यासमोर अचानक ते फूल पडलं. तेव्हा मला असं वाटलं की नाही, स्वामी आपल्या पाठीशी आहे. आणि माझ्या खूप अशा संकटातून गोष्टी घडलेल्या आहे, मला चांगले अनुभव आहे. आणि कुठेतरी माझी कधी कधी भक्ती कमी पडते, कारण की मला खूप कामावरून आल्यावर कंटाळा येतो किंवा होतं कधी त्रास, पण मी स्वामीचं जपमाळ ही रोज सकाळ संध्याकाळी जपल्याशिवाय झोपत नाही. म्हणजेच त्यांच्या पूजा दिवाबत्ती ह्या सगळ्या गोष्टी करते. तर हे माझे छोटेसे अनुभव होते स्वामीचे. जर काही पुन्हा अनुभव घडेल माझ्याशी, तर मी ते तुमच्याशी नक्की शेअर करेल. श्री स्वामी समर्थ. भेटूया नंतर एका छोट्याशा ब्लॉगमध्ये ताई दादांना. तर चला, हे अनुभव कसे वाटले तुम्हाला? श्री स्वामी समर्थ. भेटूया नंतरच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझी खूप काही मोठी अपेक्षा नाही आहे, पण मला लोकांपर्यंत माझे स्वामी पोचवायचे आहे, हेच माझी एक अपेक्षा आहे. माणूस अनुभवातूनच शिकतो. मला आलेले हे अनुभव होते जे मी तुम्हाला शेअर केले तुमच्यासोबत. जर तुम्हाला ह्या गोष्टी खोट्या वाटत असेल किंवा स्वामी भक्त असेल, तर स्वामी सेवेकरी असेल तर त्यांना हे नक्की कळणारच. पण जे कुणी नसेल तर अरे हे काय सांगताय, हे तर काही नाही. पण माझे आलेले अनुभवच सांगते मी तुम्हाला, आणि अनुभवातूनच माणूस शिकतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.